हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स। तर तुम्ही आता बघताय की टम्म फुगलेली अनारशी अशी जाळीदार करण्याची सोपी पद्धत अगदी परफेक्ट प्रमाणासहित तुमच्यासोबत शेअर करते। तर आता उशीर न लावता आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहे। आता हे तांदूळ मी रेशनिंगचे घेतलेले आहे। रेशनिंगच्या तांदळापासून अगदी जाळीदार टम्म फुगणारे अनारसे परफेक्ट प्रमाणासहित तुम्हाला शेअर करत आहे। सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा। आता बघा, पहिला दिवस म्हणजे आपल्याला हे अनारशाचं जे आपण तांदूळ भिजवून पीठ तयार करणार आहोत, तर हे रेशनिंगचे तांदूळ 2 दिवस पूर्ण आपल्याला भिजवायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी आपण पीठ भिजवायला घेणार आहोत। तर आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवते। सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर आता बघा, मी सकाळ संध्याकाळ पाणी बदललेलं आहे। आता सकाळी मी मॉर्निंगला पहिल्या दिवशी तांदूळ भिजायला घातलं, संध्याकाळी पुन्हा ते मी स्वच्छ धुवून पाणी बदललं, पुन्हा दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुतलं। तर रात्रीसुद्धा मी दुसऱ्या दिवशी रात्रीसुद्धा पाणी त्याचं स्वच्छ बदललं आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला पाणी पूर्ण काढून स्वच्छ धुवून निथळून आपल्याला ते सुकवायचे आहेत। तर आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते बघा। तर आता हा तिसरा दिवस आहे। यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं। स्वच्छ तांदूळ हे आपल्याला 2 ते 3 ते 4 पाण्याने धुवायचे, म्हणजे त्याचा आंबूसपणा सगळा निघून जातो आणि पिठालाही वास येत नाही, पीठही खराब होत नाही। आणि अगदी महिनाभर म्हटलं, 15-20 दिवस महिनाभर म्हटलं तरी हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जसे पाहिजे तसे तुम्ही अनारसे 4 ते 5 ते 6 असे करून गरम गरम ताजे ताजे तुम्ही खाऊ शकता। परंतु हे पीठ बिलकुल खराब होत नाही आणि एवढे छान अनारसे लागतात ना चवीला, तर एकदा नक्की करून बघा। आता बघा, मी हा तिसरा दिवस आहे। 3 ते 4 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुतले, तांदूळ चांगले भिजलेले आहेत। आता हे पूर्ण नळाखाली मी स्वच्छ धुवून घेते आणि त्यातलं पाणी पूर्ण निथळून काढायचं आहे। 3 ते 4 पाण्याने चांगलं स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आहे चोळून, आणि पाणी पूर्ण निथळून काढायचे। चाळणीमध्ये आपल्याला तांदूळ ओतून ठेवायचे आहेत। तर आता त्यातलं पाणी मी पूर्ण काढून घेतलं आहे आणि आता चाळणीमध्ये ओतून ठेवते। तर हे एक 5 मिनटं आपल्याला बाजूला ठेवायचे, म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे। आणि नंतर एका कॉटनच्या फडक्यावर आपल्याला फॅन खाली थोडंसं सुकवून घ्यायचे आहेत। अगदी जास्त सुकवायचे नाही आहे, म्हणजे पूर्ण असे सुकले ना की लगेच आपल्याला ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत। तर थोडेशा हाताला बघा असे, म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण सुकल्यानंतर असे ओलसर राहतात ना, त्यावेळेलाच आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। तर आता तांदूळ सुकलेले आहेत, त्यातलं पाणी पूर्ण बघा सुकवून तांदूळ असे घ्यायचे आहेत आणि हाताला बघा असे थोडे ओलसर लागतात, तर तसेच आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। तर मिक्सरमध्ये आता मी ग्राइंड करून घेते आणि ते आपल्याला सुजीची चाळण म्हणतात ना, एकदम बारीक चाळण असते, त्या चाळणीने चाळून घ्यायचे। तर बघा आता पीठ आणि एकदम बारीक होतं, तर 2 ते 3 वेळा मी फिरवलं आहे आणि त्यानंतर आता ही सुजीच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर अशी आपण स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस केली तर अगदी जाळीदार टम्म फुगणारे अनारसे तयार होतात। आणि तुम्हाला तर माहिती आहे, अनारसे म्हटलं तर सगळ्यांच्या आवडीचे, परंतु एवढी सारी मेहनत असते आणि त्याचं जे पीठ आपण तयार करतो ना, ते अगदी व्यवस्थित करायचं, म्हणजे काय होतं की ते खराब होत नाही, आंबूस वास येत नाही किंवा अनारसे कडक होत नाही। काही वेळेला आपण बघतो की बघा, काही जण अनारसे करतात तर ते असे कडक होतात, अगदी म्हणजे खाता पण येत नाही, एवढे कडक होतात आणि त्याचबरोबर त्याला जाळी पण पडत नाही। काही वेळेला काहींचं पीठ खराब होतं किंवा आंबूस वास येतो, तर असं काही होणार नाही। अशी ही तुम्ही जर स्टेप बाय स्टेप जर ही प्रोसेस केली तर अगदी छान असे अनारसे तयार होतील। तर आता बघा, इथे पीठ मी पूर्ण चाळून घेतलेलं आहे बारीक करून, आणि त्यामध्ये आता हे गूळ मिक्स करायचा आहे। तर गूळ हा लाल वापरायचा आहे। लाल गूळ आपल्याला वजनी प्रमाणामध्ये 1 किलोसाठी 500 ग्रॅम, अर्धा किलो असा गूळ घ्यायचा आहे। गूळ चांगला बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मिक्स करायचा आहे। पूर्ण असा हाताच्या साहाय्याने असा पूर्ण प्रेस करून आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। तर आता तुम्ही म्हणत असाल हे पीठ एकदम कोरडं दिसतंय, तर हो, कारण आता आपण पीठ हे मिक्सरला फिरवून घेतलं, तांदूळ त्यामध्ये आपण गूळ मिक्स केलेला आहे। तर आता आपल्याला हे असंच मिक्स केल्यानंतर गूळ आपल्याला पुन्हा ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे गुळासकट। तर आता बघा, हे मिक्सरला फिरवल्यानंतर जोपर्यंत गोळा मिक्सरच्या भांड्यामध्ये बनत नाही तोपर्यंत 1 ते 2 वेळा आपल्याला मिक्स
मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। आता मी तुम्हाला दाखवते, 1 ते 2 वेळा मी मिक्सरला फिरवते आणि त्याचा गोळा तयार होतो आणि तो गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर हे बघा असं एकदम गरगरीत होतं। पुन्हा आपण 1-2 वेळा फिरवायचं मिक्सरला, मग असा गोळा तयार होतो। म्हणजे एकजीव होतो गुळाचा पूर्ण आणि चव एकसारखी लागते पिठाला। तर आता बघा हे असं पूर्ण आपण मिक्सरला फिरवून 2 ते 3 वेळा फिरवायचं गोळा होईपर्यंत आणि हे आता एका ताटामध्ये काढून घेते आहे। तर एवढे छान अनारसे तयार होतात। तर आता बघा हे सगळंच मी आता फिरवून घेते मिक्सरला आणि गोळा बनवून घ्यायचा आहे। आता तुम्ही 1 ते 2 वेळा फिरवाल आणि जर गोळा नाही झाला तुमचा तर पुन्हा 2 ते 3 वेळा फिरवायचं मिक्सरला। गोळा होतोच तयार, कारण हे परफेक्ट प्रमाण आहे। 1 किलो तांदूळ आणि अर्धा किलो गूळ। तर हे बघा असा गोळा तयार होता। तर हे मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि असा गोळा झाल्यानंतर पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचं, म्हणजे गुळाची चव एकसारखी लागते अनारशाला आणि अनारसे असे गोड चांगले जाळीदार बनतात। तर आता बघा हे पूर्ण मी मिक्स करून घेते हाताच्या साहाय्याने। असा गोळा तयार करून तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आणि जेव्हा पाहिजे तुम्ही तेव्हा करू शकता। तर तुम्हाला एकदम सगळी बनवायची असेल तरीही बनवू शकता, किंवा आता तुम्ही थोडी आत्ता बनवले किंवा काही थोडी नंतर तुम्ही बनवले तरी चालेल। फ्रीजमध्ये असे गोळे करून तुम्ही डब्यामध्ये ठेवायचे आहेत आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही करू शकता। अगदी महिनाभर म्हटलं तरी हे पीठ राहतं, खराब होत नाही। तर आता मी असे गोळे केलेले आहेत आणि एका डब्यामध्ये असे ठेवलेत। तर आता हे गोळे असे आपल्याला करून डब्यामध्ये ठेवायचे। त्यानंतर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सगळी एकदम करू शकता किंवा अर्धी-अर्धी 2 टप्प्यामध्ये करू शकता। तर आता बघा मी हे दुसऱ्या दिवशी करायला घेतलेलं आहे। तर आता हे बघा हे घट्ट झालेलं आहे। तर यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं तरी चालतं, अगदी जास्त नाही। 1 ते 2 चमचे किंवा 2 ते 3 चमचे तुम्ही असं दूध टाकायचं आहे आणि गोळा बनवून घ्यायचा, किंवा दुधाऐवजी तुम्ही अर्धं केळ बनाना सुद्धा टाकू शकता त्यामध्ये। परंतु आता मी दुधाचाच वापर करते, मी काही केळ वापरत नाही आहे। तर आता इथे मी थोडं दुधाचा वापर केला आहे आणि गोळा बनवून घेते पुन्हा हाताने। तर असं तुम्ही जरी फ्रीजमध्ये ठेवलं आणि असा घट्ट गोळा झाला तर थोडंसं तुम्ही नॉर्मलला येऊन असं मळून तुम्ही गोळा बनवून घ्यायचा आहे, किंवा गोळा नाही झाला तर थोडं दूध टाकायचं आहे। दूध टाकल्याने गोळा तयार होतो आणि गोळा बनवल्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवतेच अनारशी कशी बनवायची। तर आता हा पीठ घट्ट झाल्यामुळे गोळा बनवून घेते आहे। तर आता बघा गोळा झालेला आहे बनून, आणि पूर्ण असा हाताच्या साहाय्याने असं दाबून प्रेस करून असं एकजीव करून असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अनारसे करायला घ्यायचे आहेत। तर आता बघा गोळा तयार झालेला आहे आणि मी गोळे छोटे-छोटे करून घेते असे। तर असे जेवढे तुम्हाला करायचे तेवढे असे छोटे-छोटे गोळे करून घ्यायचे। एका साईडला तेल तापायला ठेवले। तेल तापायला ठेवल्यानंतर मग आपण लगेच करायला घ्यायचं आणि असं एक-एक करून असं एक-एकच ते 1 बाय 1 तळायचे असतात। तर आता बघा इथे थोडी खसखस घेतली, खसखस अशी पेपरवर पसरून घ्यायची आणि असा गोळा बनवून हातावर प्रेस करायचा आणि थोडंसं असं बोटांच्या साहाय्याने खसखशीवर जे आपण गोळा तयार करून घेतलाय तो असं आपल्याला प्रेस करून घ्यायचा, म्हणजे सगळीकडे खसखस अशी छान लागते। खसखस जास्त असेल ना तर दिसायला छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात। आणि कढई आपल्याला इथे जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे। काही वेळेला काय होतं, काही जण तव्यावर बघा अनारसे तळतात। तर तव्यावर काय होतं, आपण जेव्हा तेल निथळायला ठेवतो ना तेव्हा ते खालून खूप असे लालसर किंवा असे जळाल्यासारखे काळसर दिसतात। त्यामुळे कढईच घ्यायची आणि जाडबुडाची कढई घेतली तर अनारशांना कलर खूप छान येतो, म्हणजे खालून जळत नाहीत किंवा लागत नाहीत। तर आता बघा इथे मी तेल तापवून घेतलंय आणि गॅस एकदम कमी करायचा आहे। हाय फ्लेमवर तळायचे नाही आहेत। हाय फ्लेमवर तळल्याने काय होतं, अनारसे खूप असे जळाल्यासारखे आणि चवीलाही तसेच लागतात। त्यामुळे अशी जर तुम्ही जाड कढई घेतली जाडबुडाची आणि त्यामध्ये फार तेल लागत नाही, थोडं तेल टाकायचं, तापल्यानंतर गॅस कमी करायचा आणि नंतर अनारसं त्यामध्ये टाकायचे। खसखशीची बाजू वरती करायची आहे आणि त्यावर आपल्याला उलाटणीने सारखं तेल उडवत राहायचं आहे, म्हणजे तेल तापल्यामुळे त्याच्यावर जेव्हा तेल पडतं तेव्हा ते पूर्ण आतून
तळलं जातं, कच्चं राहत नाही। काही वेळेला बघा काही जण अनारसे करतात, आतून पूर्ण पिठाचा गोळा राहतो आणि वरतून कलर आलेला असतो। त्यामुळे आपल्याला अगदी लो फ्लेमवर आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत आणि एकसारखं 1 बाय 1च अनारसे त्याच्यामध्ये टाकायचे आणि उलटणीने सारखं तेल त्याच्यावर उडवत राहायचं आणि त्यानंतर असं टम्म फुगल्यानंतर साईडला तेल निथळायला ठेवायचं आहे। आता बघा मी एक झारा घेतला, झाऱ्यामध्ये एक काढून असे तेल निथळून मी काढून घेते। तर असं एक करून आपल्याला करून घ्यायचे आणि लगेच आपल्याला तळून पण घ्यायचे आहे। साईडला लगेच असं खसखस थोडी पेपरवर पसरवायची आणि एक गोळा हातावर प्रेस करून त्यावर ठेवायचा, म्हणजे एकसारखी खसखस सगळीकडे लागली जाते। आणि बघा अनारसे एवढं छान टम्म फुगलेलं आहे। तर किती छान टम्म फुगलेलं आहे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये आणि एवढं छान फुगलेलं आहे की आतपर्यंत ते तळलं गेलेलं आहे। त्यामुळे नॉर्मल गॅसवर तळायचं आहे, हाय फ्लेमवर तळायचे नाही आहेत अनारसे। आणि जशी खसखस लागेल तशी पेपरवर पसरवायची। गोळा बनवलेला असतो तो थोडासा हातावर प्रेस करायचा, थोडं तेल लावायचं पाहिजे तळ हाताला आणि नंतर प्रेस करून तर असा बघा आपल्याला गोळा ठेवून प्रेस करून त्यावर खसखस लावायची आहे। खसखस लावल्यानंतर थोडंसं बोटाने असं प्रेस करून खसखशीची बाजू वरती करायची आणि तेलामध्ये सोडायची। उलटणीने सारखं तेल त्याच्यावर उडवायचं, म्हणजे ते टम्म फुगतं आणि आतपर्यंत ते असं छान तळलं जातं। तर कलर पण खूप छान आलेला आहे बघा। आणि असं निथळायला ठेवलं ना तेल एका ताटामध्ये किंवा झाऱ्यावर असं तुम्ही ठेवलं ना एक अनारसं, तर तेल पूर्ण त्यातलं निथळलं जातं, तेलकट होत नाहीत आणि चवीलाही खूप छान लागतात बघा। तर एवढे छान असे टम्म फुगलेले आहेत। असे ताजे लगेच करायला घेतले आणि तुम्ही हवं तर फ्रीजमध्ये ठेवून अगदी जसं पाहिजे तसे तुम्ही अनारसे तयार करून खाऊ शकता। तर प्रत्येक अनारसं माझं असं फुगलेलं आहे। तर तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं स्टेप बाय स्टेप केलं तर कुठेही तुमचे अनारसे बिघडणार नाही। अगदी 1 किलो प्रमाणामध्ये मी तुम्हाला परफेक्ट प्रमाणासहित सांगितलेलं आहे आणि चव तर एवढी अप्रतिम लागते, तर तुम्ही एकदा बनवलं तर बघा सारखेच बनवाल। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता बघा मी एक असं करून घेते आणि मी अर्धे अनारसे आत्ता बनवणार आणि नंतर अर्धे अनारसे नंतर बनवणार आहे। तर जेवढं पीठ राहील तेवढं फ्रीजमध्ये असं हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे। तर असं एक करून सगळे अनारसे तयार करून घ्यायचे। एकच अनारसं करायला लागतं। तव्यावर जर तुम्ही केलं तर तव्यावर खूप काळसर असे लालसर होतात, खालून असे जळाल्यासारखे होतात आणि त्याचबरोबर बघा चवीलाही जळकट लागतात। त्यामुळे असं कढईमध्ये तळले तर एकसारखी चव लागते आणि सगळे एकसारखे होतात, कलर पण छान येतो आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर असं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला अगदी 1 किलो प्रमाणामध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहेत अनारसे। नक्की ट्राय करून बघा, कसे झाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता तुम्ही अनारसे बघू शकताय बघा, जवळून दाखवते तुम्हाला, अगदी टम्म फुगलेले आहे सगळे आणि एकसारखे झालेले आहेत। तर तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे तुम्ही करू शकता। तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।